काय पय हा हा 3 षटकाची मॅच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. यस पहिलाच विकेट गोल्डन डकची शिकार बॅट्समन श्याम back to the pavilion. डीजे ठोक करत असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल सुनील. पहिल्या बॉलवर पहिली विकेट मोठी सफलता मैदानाच्या बाहेर येत असताना श्याम बॅक टू द डगआउट. आणि इथे सेकंड बॉल देखील जबरदस्त हाताळला होता परंतु बाईकच्या स्वरूपात दिली झाले एक सिंगल धाव. आणि इथे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल यशवंत आणि त्याच्या साथीला हरेश मागच्या मॅचचा हिरो. 2 बॉलमध्ये 2 धावसंख्येची गरज असताना ठोकलेला तो षटकार. आता या मॅच मध्ये जबाबदारी आहे संघाचा सरसेनापती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आज ते काम करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा सामना क्वालिफायचा सामना आपण बघतोय. इथे क्रिकेट मधील सर्वाधिक सेफ फटका व्ही शेप मधून बॉल फरार 4 धावांसाठी येतोय. हा दमदार चौकार. हॉलिंडरांचं देखील कौतुक करावं लागेल. चक्क बॉल शोधून आणला त्याने. सुनीलच्या विरोधात हल्ला हरेश बाटरला पाहू शकाल. यावेळेस फटका फसला झेल 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 महत्वाची होती परंतु फिल्डिंग साठी केलेले अतोनात प्रयत्न आणि तदनंतर धाव मिळतील ते मात्र 1. उचकी लागले म्हणजे बायकोने आठवण काढले की काय. प्रेम तेवढे. यस हो यावेळेस मात्र 2 शतरक्षकाच्या मधोमध बॉल अगदी 2 शतरक्षकाला चकवून बॉल जाईल फरार. 4 धावन करता दमदार चौकार. यस पकडली शिकार आणि ठरवलाय फलंदाजाचा विकेट. पाहू शकाल बॅट्समन यशवंत बॅक टू द डगआउट. ओ यू टी गॉन डीजे. प्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना गोलंदाज तुम्ही पाहू शकाल पहिल्या षटक समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागले गेलेत 10 धावा आणि चांगली गोलंदाजी सुनीलची राहिली
आणि आता षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना संघाचा सरसेनापती, संघाचा कर्णधार अर्थात आकाश गोलंदाजी ट्रॅकवर. असं म्हणतात ना की आयुष्याची डायरी लिहिणारा तर तो देव असतो, पण वाचणारे अनेक जण असतात. जीवनात खूप काही हवं असतं पण पाहिजे तेच भेटत नसतं. इथे व्हाईट बॉलची सांगता सर्व काही नशिबात असतं, पण आपलं नशीब घडवणं हे आपल्याच हातात असतं. आणि हेच साध्य करत असताना आपलं नशीब घडवायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी देखील तशी करावी लागेल. वाईट आलाय, एक धाव पाहायला मिळेल. आडव्या बाटने फटकावून साईडला खेचायचा होता. बॅटर हरीशला पाहू शकाल, एक दर्जेदार कार्ड अगदी पाहिलं ना तर सलामीचा बॅटर आहे आणि त्याला धावा जमवावे लागतील. स्कोरबोर्डवर धावा तुम्ही पाहू शकाल 11 आणि षटक क्रमांक चालू आहे तो मात्र दुसरा. धावा बनलेत 11. नेक्स्ट बॉलवर यस त्रिफलाची मैदानाच्या आतमध्ये जल्लोष पाहायला मिळाला टीम लिमनेवाडी संघाकडून. आणि या मॅच मधील सर्वाधिक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना बॅटर तुम्ही पाहू शकाल हरेश बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे विशाल आणि योगेश अशी जोडी आपण बघतोय. नॉन स्ट्राईकला योगेश, स्ट्रायकिंग एंडला विशाल. धावा बनवाव्या लागतील तुम्हाला या मॅच मध्ये टिकून राहायचं असेल. परंतु समोर आकाश आहे, गोलंदाजी ट्रॅकवर अप्रतिम गोलंदाजी साकारले आणि या मॅच मध्ये आज हा दिवस गाजवेल का टीम लिमनेवाडी. कारण म्हटलं जातं ना की क्रिकेट हा खेळ रेकॉर्ड बनवण्यासाठी नाहीये तर बनवलेले रेकॉर्ड तोडण्यासाठी खेळला जातो. तो खेळ म्हणजे क्रिकेट आणि या क्रिकेटच्या मधून कोणता संघ मात्र सुपर 5 साठी पात्र होईल हे देखील पाहणं तितकाच महत्वाचं. परंतु आकाशने प्रभावित केलंय या मॅच मध्ये. षटक क्रमांक दुसरा, स्कोरबोर्डवर धावा पाहतोय 11. अद्यापपर्यंत खर्च केले जी मात्र 1 धाव. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. ओहो वडा स्ट्रोक या मॅच मध्ये. बस थोडासा पुढे मारला असताना का झाला असता काम. 6 धावा वाढल्या. अफाट यशा मैदानी तू येशो वेळोवेळी. डाव तुझा येतास जमविशी जपुनी आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी भवताली तव जेल घ्या वयाचा जो तो फासे डागी. मागे टपला होता एष्टी रक्षक उधळण्याचा तुझा डाव. या साऱ्यांना चकवलेशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तो इथे रचला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला, हुकला तो संपला. आमच्या कॅमेरामॅनने जर एक डोळा लपवला ना की त्याचे समोर सगळं काही भरपूर प्रॉब्लेम होतील. परंतु त्याने डोळ्यात तेल ओतलाय आणि तसं कॅमेरा ऑपरेटिंग चालू आहे शेवटपर्यंत. अद्याप विचार केला तर 28 मिनिटं झालेत. धाव फलकावर धावा लागले गेलेत 18. दोन षटक समाप्त झाले. 18 बनलेत. किती बनले जातील. मागच्या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये सुनीलची दमदार कामगिरी देखील पाहिली होती. आणि आता गोलंदाजी ट्रॅकवर ऋतिक. हो पहिला बॉल जबरदस्त राहिला. ऋतिक गोलंदाजी ट्रॅकवर चांगली बॉलिंग हाताळत असताना पहिला बॉल जरूर डॉट आलाय. एक षटकार आलाय बॅट्समन कडनं. असं जेव्हा जेव्हा बॅट्समनची बॅटिंग लागते ना तेव्हा तेव्हा आपण त्याच्या पाठीवर हात थोपटवत असतो.
परंतु जेव्हा जेव्हा त्याच्याकडून बॅटिंग होत नसते ना तेव्हा तेव्हा आपण त्याला कमी लेखतो. हे वैशिष्ट्य क्रिकेटमध्ये शोभत नाहीये, कारण प्रत्येक खेळाडूंना भरवसा देणे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. आणि आणखीन एक येतो डॉट बॉल इथे. यस, पंचांकडे रेफर केलंय जरूर. थर्ड पंचायतची मागणी या ठिकाणी केली आणि आम्ही इथे चेक करूया. तोपर्यंत तुमचा निर्णय आम्ही कळूया. पंच, आपला इनफिल्ड डिसिजन काय आहे? येस, या ठिकाणी चांगला बॉल रिलीज केला. मी पाहिलं ना की बॅटरला थोडासा शफल जरूर झाला होता. अगदी पाहिलं ना तर हा बॉल चांगला पाहायला मिळाला. आणि इथे स्कोर बोर्डवर धावा आपण बघतोय. ट्रा फुल टच, त्यावर फटका थोडासा कमी राहिला. अगदी या बॉलवर षटकार यायला पाहिजे होता, परंतु थोडासा फटक्यामध्ये ताकद नव्हती. आणि तिथून पाहिलं ना तर घेतली जाईल एक सिंगल धाव. आणि इथे 19 धावा आपण बघतोय. शेवटच्या मोमेंटला कोणता संघ हवी ठरेल हे देखील या ठिकाणी पाहावं लागेल. आता बॅटर तुम्ही पाहू शकाल, योगेशला स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन विशालने देखील एक षटकार ठोकलाय. तर योगेशला कामगिरी करावी लागेल. हो, फटका आलाय अलॉंग द कारफटचा फटका काव कॉर्नर रिझन मध्ये. एक तर बनले, दुसरीचा प्रयत्न होईल का? आणि यस 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 यस, त्या ठिकाणी 2 धावा सहजगत्या कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा साकारत असताना टीम रामा 11 पोकरवाडी टीमला 2च्या मदतीने टीम जाऊन पोहोचले. 21-21 या आकड्यावर. ऋतिकची गोलंदाजी अद्यापपर्यंत चांगले राहिले. 4 बॉल जरूर या ठिकाणी आपण बघितल्या तर चांगले बॉल हाताळले. आता उर्वरित 2 बॉल शिल्लक आहेत. एखादा षटकार, एखादा चौकार या मॅच मध्ये कमबॅक करू शकतोय टीम रामा 11 पोकरवाडी टीम साठी. शॉर्ट बॉल, फटका फसलाय. इथे झेलची संधी आणि इथे पकडली जाईल झेल. आणखीन एक विकेट. आता उर्वरित शेवटचा बॉल शिल्लक आहेत. कोणता खेळाडू असेल का त्याच्यावर सर्व जबाबदारी सोपवले तो बॅट्समन एंटर झालाय. केतनला केतन मात्रेला आठवावी लागेल. 4:30 वतर वाजलेत आणि इथून मॅच उरकाला 5 वाजतील आणि आम्ही पोचू 5:30 ते 5:45 आणि तिथून आम्ही झोपू की कामाला जाऊ. बेकार. हो, यावेळेस थोडीशी उंची जरूर पाहिली. एक तर बनले, दुसरीचा प्रयत्न होईल का? आणि इथे नाहीये. एकच धाव घेतली जाईल, याकडे लक्ष असू द्या. 1 धावेने फलक जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावर. आता येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्या 23. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत.
यस, हो हो, पहिलाच बॉल त्या ठिकाणी मिस अंडरस्टँडिंग, फटका त्या ठिकाणी पाहायला मिळेल. अगदी जणू काही हा बॉल वर पंच धावा किती, 3 धावा आपण बघतोय. जबरदस्त सुरुवात, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल सुनील आणि त्याच्या साथीला आकाश. या ठिकाणी आपण जर बघतोय धाव बलकावर धावा लागले गेले 3 आणि ते लिमनेवाडी संघ आज बॅक टू बॅक दुसऱ्या रजनीमध्ये क्वालिफाय होते की काय, कारण 24 कितीचा टार्गेट आहे, 23 धावा बडवायचे. इथे थोडासा बॉल जरूर बाहेर राहिला, बाईच्या स्वरूपात एक धाव घेतली जाईल आणि 1 धावेने इथे पाहिलं ना तर स्कोर बोर्डवर धावा लागले जातील 4 आणि गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज हरेश, अस्तित्वाची लढाई या मॅच मध्ये जिंकायचंय, आपलं अस्तित्व कायम टिकवायचंय, या चमचमत्या ट्रॉफीवर नाव कोरायचंय. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. हो, स्ट्रोक भरपूर चांगला आहे. फलंदाज अखतच्या बॅट मधून इथे येतोय वन बाउन्स, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता दमदार चौका. आज प्रभावित केलंय या 2 फलंदाजाने, सुनील आणि आकाशची वडा बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बॉलवर बॅक टू बॅक ठोकतोय आकाश, चौकार. यस 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 डीजे, पहिल्या मॅच साठी आम्ही जरूर उपस्थित झालो, परंतु शेवटची मॅच आम्हाला खेळायचं आहे हे मनामध्ये आम्ही ठेवलंय. ही जिद्द, चिकाटी, मेहनत, संघर्ष कायम ठेवून आम्ही आजपर्यंत शेवटची मॅच खेळण्यासाठी उपस्थित जरूर झालोय. इथे विकेट होईल का, परंतु विकेट महत्वाची होती. दुसरी देखील घेण्याचा प्रयत्न आणि इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 2 बनलेत आणि इथे मॅच मध्ये, या मॅच मध्ये आलाय नो बॉल, म्हणजेच 3 धावा. 2+1 3 धावा म्हणजे येणारा बॉल असेल फ्री हिट. धाव फलकावर धावा लागले गेलेत 15 धावा. षटक क्रमांक पहिला हरेश, गोलंदाजी ट्रॅकवर आणि आज देखील तो जल्लोष आम्हाला पाहायला मिळेल का टीम लिमनेवाडी संघाकडून, हे देखील आम्हाला पाहायचंय. पंच यस, इथे चेक केला जाईल. हेच पंच नो बॉल आहे. दिया पाहिलं तर कमरेच्या हाईटच्या वरती आणि हा बॉल आलाय नो, म्हणजेच धावा बनलेत. ओहो, इथे देखील फटका भरपूर चांगला आहे. स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाशची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण ज्याने सुरुवात दमदार केली तो आकाश मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम बॅटिंग साकारत असताना ठोकतोय चौकार आणि स्कोर बोर्डवर धावा लागले गेलेत 19 आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटकार येईल की चौकार, यावेळेस ऑन साइडला वडा गॅच. झेल तर जरूर घेतले, परंतु या मॅच मध्ये सर्व किल्ला एक हाती जिंकून घेण्याचं काम ज्यांनी केलंय तो फलंदाज इथे बाद होतोय. आणि या मॅच मध्ये पहिली गोल्डन डकची शिकार ठरत असताना आकाश बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल युवराज. आमचा 12वा खेळाडू असा बसलाय का काय सांगायचंय, माझा एटा जीव निघतो आणि तो युवराज. ओके, युवराजला आपण बघतोय. अजून सुनील देखील स्ट्राइक वर पाहायला मिळेल.
सुनीलला आपण बघतो 4 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. सुनीलच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळेल का? आणि इथे वाईड बॉल. यस यस यस, कोणता संघ विजय होईल? रामा 11 पोखरवाडी टीम की कशळे विभागातील लिमनेवाडी टीम? सर्व संघावर हावी ठरणार हे आज क्षणचित्र टिपलं जाईल. शेवटच्या मोमेंटला एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो. एक आले 3 धाव संख्येची गरज, सॉरी 2 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. या चमचमत्या ट्रॉफीवर, या चषकावर, या फ्रीजवर, या LED वर कोणता संघ आपलं नाव कमेल हे देखील सूत्रामध्ये पाहायला मिळेल. मॅच अजून बाकी आहे. विकेट आलाय, 2 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. मॅच मध्ये देखील युवराजची विकेट जी मात्र आपण बघतोय. आणि डीजे वाल्या देखील तयार राहायचंय गाणी वाजवण्यासाठी. शेवटचा संघ जो कोणी विजय होईल मग वाजवशील दिल ना दिया. गिरीश का गाणा सुनेगा का? सुनेगा मग लिमनेवाडी सुनेगा की रामा 11 पोखरवाडी? लिमनेवाडचं गडी देखता कसं राहिला, उड्या खायाल मोकळच. 2 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. कोण? अजित. 2 धाव संख्येची गरज आहे. इथे एक तर बनले. आता 1ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. जे स्वप्न होतं लिमनेवाडी टीमचं की नाईट रजनी शृंखला मध्ये आम्ही बॅक टू बॅक दुसऱ्या ठिकाणी सुपर 5 मध्ये प्रवेश करू, ते स्वप्न आज सत्यात उतरवलं जाईल का? आणि या मॅच मध्ये सत्यात उतरवलंय ते स्वप्न लिमनेवाडी टीमने. आणि या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये सुपर 5 मध्ये क्वालिफाय होणारा संघ लिमनेवाडी ठरलाय. या मॅच मध्ये सुपर 5 साठी क्वालिफाय संघ वेल प्लेड टीम लिमनेवाडी आणि हार्ड लॅक टीम राम